सद्भावा संसारा जेथे की दर्शनाची तेथे राणी व अथी. रुक्मिणी प्राणसंजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अनुभवामृत नावाचा ज्ञानोबरायांनी ओवीबद्ध रचनेनं ग्रथित केलेला असा जो वेदांत विश्वातील अजातवादाच्या अनुभूती कथन करणारा की जी अनुभूती प्रातिभ आहे, ऋतंभरा प्रज्ञेच्या अतिरिक्त कोणालाही विषय न होणारी, अशा प्रकारचे म्हणजे ज्याचं यथार्थता अनुभूतीला दुसऱ्या कोणाही सामान्य पुरुषाला ती अनुभूतीला येत नाही, अशा प्रकारची ही अतींद्रिय अनुभूती शब्दाच्या द्वारा साकार करून मुमुक्षुला तिचा करतला मलकवत परिचय व्हावा अशा रीतीची शब्दयोजना माऊलींच्या प्रतिभेतून साकारलेली आहे. आणि त्यावर नित्यानंद दीपिका नावाची श्री शिवकल्याण स्वामींची जी टीका आहे त्या टीकेच्या आश्रयाने आपण यथाशक्ती यथामती चिंतन करीत आत्तापर्यंत मंगलाचरणाच्या स्वरूपात असणारे श्लोकपंचक, शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन आणि त्यानंतर अज्ञान खंडन ह्या 7व्या प्रकरणाच्या चिंतनाला आपण प्रवृत्त झालो. त्यामध्ये ज्या अज्ञानाचं एवढा महिमा वेदांनी देखील गायलेला आहे की ते अज्ञान मुमुक्षूच्या जीवनात अत्यंत प्रतिबंधक आहे. किंबहुना अज्ञानाची निवृत्ती झाल्याशिवाय अनावृत्त असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचं आपल्याला दर्शन होत नाही. आणि त्या अज्ञानाच्या निवृत्तीची साक्षात किंवा परंपरेने अनेक प्रकारच्या साधनाचं वर्णन केलेलं आहे. परंतु ज्या अज्ञानाची निवृत्ती करायची ते अज्ञान मुळात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी झालंच नाही, त्याचा अजात आहे, म्हणजे ते कधी उत्पन्नच झालेलं नाही नव्हे. श्रुती, युक्ती आणि अनुभूती यांच्याद्वारा त्याची सिद्धीच कधी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी होणं संभवनीय नाही. अशा प्रकारचं दृढ अपरोक्ष साक्षात्काराचं जे साधन, ते साधन हा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झालेला आहे की या ग्रंथामुळं यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं जे श्रुतीचं वचन आहे ते वचन यथार्थ रीतीनं अनुभवलं असता त्या ठिकाणी पुन्हा अज्ञानाची कल्पना करणं शक्य नाही. किंवा ज्याला अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचोयम प्रपंचते, निष्प्रपंच असणारं तर तो निष्प्रपंचच आहे, त्याच्या ठिकाणी अध्यारोप करण्याची गरज नाही आणि त्याचा अपवाद करण्याची देखील गरज नाही. अध्यारोप अपवाद वाचून आत्मा हा स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आणि आनंदघन अद्वय रूपाने नित्य विराजमान आहे आणि तेच आपलं स्वरूप आहे. हे ज्ञानोबराय पुन्हा वारंवार अभ्यासांगाने सांगतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं प्रकरण हे आहे अज्ञान खंडन. आणि त्या अज्ञानाची असिद्धी सांगत असताना माऊलींनी काल सांगितलं की या ठिकाणी आपण म्हणतो बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपल्याला बुद्धीच्या निश्चयाने ब्रह्मरूप आत्मा मी आहे, आत्माच ब्रह्म आणि ब्रह्मच आत्मा असं ओतप्रोत चिंतन करण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंध असतील तर आत्मदर्शनाला प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी आत्मावारे द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या. प्रतिबंधाची किंवा अज्ञान स्वरूप प्रतिबंधाची कल्पना करूनच या ठिकाणी श्रुती माऊलीसुद्धा आत्मदर्शनाच्या प्रतिबंध निवृत्तीची प्रमाणा संभावनेसाठी श्रवण आणि प्रमेय संभावनेच्या निवृत्तीसाठी मनन आणि विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी निधिध्यासन हे साधन सांगते. परंतु या ठिकाणी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, बुद्धीनं निश्चय केला काय आणि न केला काय तरी आत्मा आपल्या सच्चिदानंद अद्वय स्वरूपामध्ये नित्य विलसत असताना त्या ठिकाणी बुद्धीचा निर्धाराचा काही उपयोग नाही. कारण बुद्धीचा निर्धार केला तरी बुद्धीच्या निर्धारापूर्वीही आत्मा जसा होता आणि बुद्धीच्या निर्धारानंतरही जसा आहे तसाच आहे. तुका म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे. ही गोष्ट जर
मुमुक्षुनी यथार्थ आपल्या बुद्धीवर आरूढ केली तर त्या ठिकाणी त्याला त्या बुद्धीची निष्फलता, निष्प्रयोजनता, त्या बुद्धीची व्यर्थता, बुद्धिनिश्चयाची व्यर्थता, निर्धाराची व्यर्थता त्याला सहजच जाणवते. आणि त्यावेळेला जर मग अशी स्थिती होणार असेल तर अगोदरच काय, काशासाठी हात भरोनी धुवावे, चालत या गोवे मार्गाशी, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे ह्या अध्यारोपित असणाऱ्या मायेची स्थिती ज्ञानोबरायांच्या अनुभूतीपुढं झालेली आहे. आणि ती सांगत असताना जो आत्मस्वरूपावर अज्ञान जर कधी आश्रित असतं आणि जर त्याने आच्छादन केलं असतं तर त्याच्या निवृत्तीसाठी ह्या साधनांची गरज होती, परंतु कधी आत्मा आवृत्त झाला नाही. बरं, आत्म्याचं ज्ञान करून घ्यायचं म्हटलं तर जो अज्ञानाचा विषयत्व ज्याला असतं त्याला ज्ञानाचा विषयत्व येईल, बरोबर ना. तर त्याला अज्ञानाचंच विषयत्व कधी आलं नाही, त्यामुळे ज्ञानाचं विषयत्व आलं नाही. आणि ते म्हणून त्या ठिकाणी आत्म्याला निर्धाराची देखील गरज नाही, म्हणून निर्धार हा सुद्धा व्यर्थ होऊन जातो. अथवा निर्धार ज्याच्याने झाला तो काय निर्धारे निर्धारीला, ज्या आत्मस्वरूपामुळं बुद्धी त्या आत्मस्वरूपाच्या प्रतिबिंबाला ग्रहण करून निश्चय करते, निर्धार करते, त्या आत्मस्वरूपाचा निर्धार ती बुद्धी कशी करू शकेल. म्हणून कोणत्याही कार्याचं जे कारण असतं त्या कारणाचं कार्य कधी होऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट युक्तीने झाली. परंतु माऊली म्हणतात किंवा टीकाकार म्हणतात, या अनुभव रूपा बोला अनुभवीची जाणे. खरी तर ही गोष्ट अनुभवण्याची आहे, बोलण्याची नाही. जो अनुभवी पुरुष असेल त्यालाच हा संकेत किंवा ह्या आत्मस्वरूपाची यथार्थ स्थिती त्यालाच कळेल, त्यालाच आपल्या स्वरूपस्थितीचं यथार्थ ज्ञान झालं असं म्हणता येईल, ज्याला तो आत्मा अनुभूत झाला त्याला. आणि त्यानंतर आता 119 क्रमांकाची ओळी आहे. आता ते सांगिजे केवते सद्भावा संसारा जिथे किम की दर्शनाची तेथे राणीवाथी. आता तुम्ही म्हणाल की आत्मस्वरूपाचं ज्ञान तर करून घ्यायला पाहिजे, कारण आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय आता अज्ञानाची निवृत्ती करायला अज्ञानाची सिद्धी नाही, पण आत्म्याचं ज्ञान तर करून घेतलं पाहिजे. ठीक चालले का बघा, आत्म्याचं ज्ञान तर करून घेतलं पाहिजे. परंतु ते म्हणतात आता ते सांगिजे केवते, आता त्या आत्म्याचं ज्ञान करायचं तर त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञान तर सांगायला पाहिजे. म्हणजे शास्त्र जे आहे ते शास्त्र म्हणजे सत्समागमात जे काही शब्दप्रमाण आहे, अपौरुषेय शब्दराशी असा जो वेद आहे त्या वेदाने सांगितलं आत्मा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म तरच कळेल, तरच त्या आत्म्याचं परोक्ष ज्ञान होईल. किंवा त्यांनी सांगितलं तत्त्वमसी तरच त्याचं अपरोक्ष ज्ञान होईल. यासाठी शब्दप्रमाण किंवा शास्त्रवचनं ही काय आहे, सार्थ आहेत. किंवा वृत्तीज्ञान, बरोबर ना. वृत्तीज्ञान हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान करायला वृत्तीव्याप्ती त्या ठिकाणी अज्ञान आवरणाचा भंग करते. ह्याच्यासाठी अज्ञान आवरणाचा भंग करण्यापुरती तरी शब्दाची उपयोगिता आहेच की नाही. आणि त्याच्यानंतर आत्मा जो आहे त्याचं ज्ञान करण्यासाठी चिदाभासाचा उपयोग नाही, वृत्तीव्याप्ती पाहिजे, फलव्याप्ती नाही असं आम्ही सांगतो. पण फलव्याप्ती नाही, वृत्तीव्याप्ती पण तिथं लागत नाही, कारण अज्ञानाचं आवरणच नाही. तर त्याचं काय त्याच्या निवृत्तीसाठी गरज काय आहे, वृत्तीव्याप्तीची. वृत्तीची पण गरज नाही, पण ते म्हणजे त्याची गरज नाही, पण वृत्तीची गरज आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी तर आहे ना. अज्ञानाच्या निवृत्तीसाठी नाही, आत्मस्वरूपाचं ज्ञान करण्यासाठी. आत्मा हा स्वतःच ज्ञानस्वरूप असल्यामुळं त्याला वृत्तीज्ञानाची गरज नाही. कारण वृत्तीज्ञान म्हणजे बुद्धिस्थ ज्ञान जे आहे तर ते ज्या मूलभूत ज्ञानाने त्याचा प्रकाश होतो ते त्याच्या उष्ण्या प्रकाशाने प्रकाशित असणारं जे बुद्धिवृत्तीचं, बरोबर ना, अंतःकरण वृत्तीचं ज्ञान, ते ज्ञान त्या आत्मस्वरूपाचं प्रकाशन करून द्यायला समर्थ नाही. ते शब्द, ते तत्त्व जे आहे ते अवाच्य तत्व आहे, त्यामुळे ते शब्दाधिकाचा विषयच होत नाही. त्यामुळे त्याच्याविषयी कशाही प्रकाराने सांगताच येत नाही. आत्मतत्वाविषयी सांगता येत नाही आणि अनात्म अविद्येची निवृत्ती करण्यासाठी शब्दाचा उपयोग नाही. आणि ज्या बुद्धिवृत्तीनं ते दूर करायचं ती बुद्धिवृत्तीचाही तिथं काही उपयोग नाही, अंतःकरणवृत्तीचाही उपयोग नाही. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जे अंतःकरणवृत्ती आहे तिथं ती निष्फल आहे. आत्मस्वरूपाचं प्रकाशन करण्याविषयी ती निष्फल आहे आणि अज्ञानाचं आवरण दूर करण्याविषयी ती निष्फल आहे. आणि तिला अज्ञानाचं आवरण जर असतं सत्य तर निवृत्तही झालं नसतं, कारण तीच मुळात काय आहे, अज्ञान कार्य अशी मानलेली आहे. तर ते कार्य त्या कारणाची निवृत्ती करू शकणार नाही. म्हणून आता ते सांगिजे केवते, आता ते सांगायचं तरी कसं,
कोणत्या प्रकाराने सांगायचं आत्मस्वरूपाचं दर्शन. कारण जर कोणतं त्याचं दर्शन करून घ्यायचं असेल तर तिथं सांगण्याचं म्हणजे बोलण्याने ते जर सांगायचं झालं, बरोबर ना, बोलण्याच्या द्वारा सांगायचं झालं तर बोलणं कधी संभवतं? बोलणं संभवतं नामरूप संबंधो जाती क्रियाभेदो आकाराशीची प्रवाजो वस्तूशी नाही. त्याच्या संबंधाने बोलणं कधी बोलायचं झालं तर काहीतरी नामरूप संबंध जाती क्रियाभेद यांची कल्पना करावी लागते. परंतु तिचं नामरूपच नाही, ते की रानाम अजाती, त्यामुळं त्याच्याविषयी सांगिजे के होते. ते कसं आणि कुठं त्या आत्मस्वरूपाचं दर्शन कसं करून देता येईल म्हणून त्याच्याविषयी सांगताच येत नाही. बोलण्याने आत्मस्वरूपाचं दर्शन करून देता येत नाही. कारण बोलणं किती सूक्ष्म आहे आणि तो शब्दाधिकांचा कसा विषय आहे तर त्याविषयी सद्भावा संसारा नाही जेथे. जिथं सद्भाव आत्मा आपण म्हणतो ना, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, परंतु ते सुद्धा नाही तिथं. कारण पाठीमागं सांगितलं असताची या व्यावृत्ती सत्मानव आले श्रुती आणि जडाची या समाप्ती चिद्रूप आहेसे. त्या आत्म्याला सत असं जर म्हटलं तर सद्भावाचा देखील त्या ठिकाणी संसारा नाही जिथे. सद्भाव देखील तिथं सरता होत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे सद या रूपाने सुद्धा आत्म्याचं कथन करता येत नाही. कारण त्या सद्भावाचा देखील त्या ठिकाणी संसारा म्हणजे त्याचा लाग किंवा त्याचा माग किंवा त्याचा प्रवेश त्या ठिकाणी नाही. तो तिथून सरतो पाठीमागं. सद्भाव जो आहे तो तिथून पाठीमागं सरतो. जाणीव जेथ न रिगे आणि विचार मागुता पावली रिगे तरकुही आईनी नेघे अंगी जयाच्या पार्था तया नाव ज्ञान. त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी त्या आत्मस्वरूप वस्तूला सतसुद्धा म्हणता येत नाही. असा त्या सद्भावाचा देखील तेथं जेथे संसारा तिथं त्याचा काय आहे अभाव आहे. म्हणजे सद्भाव म्हणजे तो असत आहे असं सांगायचं नाही. सत शब्दाचं तो वाच्य होत नाही, म्हणून सद्भावा संसारा जेथे तो सुद्धा मागं सरतो. सत शब्दाने तो काय करतो, फक्त असताची व्यावृत्ती करतो, म्हणून त्याला सत शब्दाचा फक्त प्रयोग केलेला आहे. तो सत शब्दाचा वाच्य होतो असं नाही. याच्याही पुढं जाऊन म्हणायचं तर सत शब्दाचा वाच्य नसेल तर लक्षार्थाने बोधन करण्याची पद्धत आहे, उपलक्षणेनं सांगण्याची पद्धत आहे. तो शब्द उपलक्षण म्हणून, लक्ष्य म्हणून किंवा खऱ्या अर्थाने वाच्य म्हणून ह्या कोणत्याही प्रकाराने त्या शब्दाची प्रवृत्ती तिथं होत नाही. म्हणून बोले किंवा ते सांगिजे. बोलाने कसं सांगता येईल, कारण तिथं सद्भावाला देखील संसारा प्रवेश त्या ठिकाणी नाही. म्हणजे सद्भाव देखील तिथून पाठीमागं सरतो. म्हणजे त्याचं प्रकाशन करू आत्म्याचं प्रकाशन करायला सत हा शब्दसुद्धा त्या ठिकाणी अपूर्ण आहे. की दर्शनाची तेथे राणीवाथी, तर त्या ठिकाणी दर्शन म्हणजे दृश्य, द्रष्टा आणि दर्शन अशी जी त्रिपुटी आहे तर तेथे राणीवाथी, त्या ठिकाणी जिथं सत शब्दाचा तो विषय होत नाही तिथं त्या ठिकाणी त्याचं दर्शन होतं आणि त्या दर्शनाचा एक द्रष्टा असतो आणि दर्शनाच्या द्वारा त्याला तो काय करतो, दृश्य करतो. असं जर कोणी म्हणत असेल तर दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्या दर्शन शब्द हा दृश्य आणि द्रष्टा यांचं पण उपलक्षण घ्यायचा, सगळ्या त्रिपुटीचं उपलक्षण घ्यायचा. तर त्या ठिकाणी दर्शनाची राणीवाची, दर्शनाचं राज्य तिथं चालेल का? दर्शनाचं साम्राज्य अति अर्थात नाही. तिथं दर्शन त्रिपुटीचा व्यवहार कोणत्याही प्रकारचा होणं शक्य नाही. निर्धारू जेथे टीका, निर्धारू जेथे न साहे म्हणून शब्दे सांडिली सोये. ते सांगीजे आहे का तिथं? हां, सांगीजे, तिथं सांगीजे असं आहे ना. कशामध्ये? हां, निर्धारू जेथ न साहे सांगीजे, तिथं जे सांगीजे असं करायचं. निर्धारू जेथे न साहे म्हणून शब्दे सांडिली सोये ते सांगो कोणला आहे कैसे म्हणून. आता ज्या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलं की त्या स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या ठिकाणी निर्धार जो आहे तो निर्धार होऊ शकत नाही. मग जिथं निर्धार किंवा बुद्धीचा निश्चय होतो तो बुद्धीचा निश्चय देखील जिथं सहन होत नाही तर बुद्धीचा निश्चय, बुद्धी अधिक सूक्ष्म आहे. सांगण्याचं जे ते वागेंद्रिय आहे, वागेंद्रियापेक्षा हे ज्ञानेंद्रिय जे आहे ते अधिक सूक्ष्म आहे. परंतु अंतःकरण
हे सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा अगदी. ते आपण म्हणतो ना, इंद्रियाणी पराण्याहूर इंद्रियेभ्य परम मनः आणि मनसस्तु पराबुद्धीर यो बुद्धे परतस्तु सहा, अशी त्याची स्थिती आहे. म्हणून तिथं निर्धार बुद्धीचा जर सहन होत नाही आणि म्हणूनच शब्दाने देखील तो मार्ग सोडून दिला. मी आत्म्याचं प्रकाशन करील, आत्म्याचं यथार्थ ज्ञान करून देईल, हा मार्ग त्या शब्दाने सोडूनच दिला. शब्दसुद्धा माघारी फिरला. आता तेच सांगो कोणला आहे कैसे म्हणून ते असं आत्मस्वरूप कसं आहे हे कोण सांगू शकेल. अर्थात त्या आत्मस्वरूपाविषयी कोणीही वर्णन करू शकणार नाही. जेथे दृश्य दशाची नाही तेथे देखावे कोणी काही, आता न म्हणावा ये ठाई अभाव आला. आता त्या ठिकाणी तो आत्मा जर कधी त्याला दृश्य अवस्थात प्राप्त झाली नाही, आत्मा कधीही दृश्य झालाच नाही, दृश्य म्हणून समोर आलाच नाही, तर त्या दृश्य रूपाने समोर असता तर त्याला कोणीतरी पाहिलं असतं. परंतु दृश्य रूपाला आला नाही म्हणून त्याला कोणीही आणि केव्हाही आणि कसंही पाहू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की ज्या पदार्थाला कोणीच पाहू शकत नाही तर त्या आत्म्याचा काय झाला, अभाव झाला. म्हणजे आत्मासुद्धा काय झाला, शून्यरूप. कारण जर तो कोणालाच विषय होत नाही, जो पदार्थ कोणालाच विषय होत नाही तो पदार्थ भावरूप आहे किंवा तो पदार्थ सद्रूप आहे किंवा तो पदार्थ आहे त्याला अस्तिक्य आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल. अर्थात म्हणताच येणार नाही. अहो शब्द जेथे बहुडे पाहो जाता न सापडे, जेथेनी सुरवाडे आवडे ऐसे. आता तुम्ही काय म्हणाल, तुम्ही म्हणाल का तो पदार्थ अभावरूप झाला, पण अभावरूप झाला असं नाही. ज्ञानांतरा भावात त्या ठिकाणी त्याला जाणणारा दुसरा ज्ञाता किंवा त्याला जाणणारं दुसरं ज्ञान हे नसल्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानांतराभावात अज्ञेय, त्यामुळे तो अज्ञेय झाला म्हणजे तो शून्यरूप झाला असं मात्र नाही. तो पदार्थ स्वरूपाने आहेच, परंतु मात्र तो दृश्य रूपाने नसल्यामुळे त्याला पाहणारा कोणता द्रष्टा किंवा दर्शन यांचा अभाव आहे, म्हणून तो अज्ञेय आहे. न तो असत्तया, तो पदार्थ असद्रूप आहे, शून्यरूप आहे, म्हणून तो वंध्यापुत्राप्रमाणे कोणाला विषय होत नाही असं मात्र ह्या पदार्थाच्या बाबतीत म्हणजे आत्मस्वरूपाच्या बाबतीत म्हणता येत नाही. कारण त्याची स्थिती कशी आहे. अहो शब्द जेथे बवडे पाहो जाता न सापडे, जेथे तेने सुरवाडे आवडे ऐसे. असंच हे नाही, त्याच्यात जेथेनी सुरवाडे आवडे ऐसे. अहो शब्द जो आहे शब्द जेव्हा आत्मस्वरूपाला दाखवायला जातो किंवा पाहायला जातो तर तो बवडे, तो तिथून माघारी फिरतो. पाहो जाता न सापडे, त्यांनी किती प्रयत्न केला शब्दाच्या द्वारा, बरोबर ना. तर शब्दरूपी सोपानाने आपल्याला आत्मस्वरूपाच्या मंदिरामध्ये कधीही प्रवेश होत नाही, तो सापडतच नाही शब्दाला. जेथीचेनी सुरवाडे आवडे ऐसे, की ते म्हणतात की जेथीचेनी सुरवाडे, की ज्याचा असणारा सुरवाड म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा असणारा विस्तार, त्या विस्तारामुळं आवडे ऐसे हा शब्द जणू काय आहे, बरं ना. आवडे म्हणजे भासे, म्हणजे हा शब्दाचा भास ज्या स्वरूपाच्या सुरवाडाने ज्या मूलभूत स्वरूपामुळं आपल्याला हा शब्द म्हणून एक वाटतो की शब्द गुणकम आकाशम, शब्द हा एरवी शब्दोतरी विश्व श्रवणाचा, हा जो सगळा भास होतो आपल्याला, हा मूळ भास कशामुळं होतं, त्या सर्वांचा अधिष्ठान असणारा जो आत्मा, त्या आत्म्यामुळं हा शब्द भासतो. आणि तो भासमान शब्द, बरोबर ना, तो भासमान शब्द त्याचं कसं स्वरूप, त्याचं ज्ञान कसं करून देऊ शकेल. असं इथं काय आहे, जेथीचेनी सुरवाडे आवडे ऐसे, दुसरा कोणता अर्थ करता येत नाही. सुरवाड शब्दाचा एक अर्थ आहे सुख, सुरवाड शब्दाचा अर्थ एक विस्तार, ज्याच्या विस्तार म्हणजे ज्या आत्म्याचा निरपेक्ष विस्तार आहे त्याच्या ठिकाणी जो शब्द आवडे ऐसे, तो शब्द आवडतो म्हणजे भासे गमे वाटे. म्हणजे शब्दात दुसरं काय येतं का लक्षामध्ये, याच्यामध्ये दुसरं काय आलं तर सांगा. पण जोपर्यंत काय जेथेनी सुरवाडे आवडे ऐसे नाही, जेथेनी सुरवाडे आवडे ऐसे म्हणजे ज्याचा सुरवाड म्हणजे ज्याची व्यापकता किंवा ज्याचं सुखरूपता, त्याच्यामुळं आवडे ऐसे हा शब्द जणू काय आहे गमे, आकाशाचा शब्द हा गुण त्या ठिकाणी आपल्याला भासू लागतो. परंतु मूळ आकाशाचा शब्द
गुण आहे का जन्माद्यशयता हे खरं त्याचं कारण आहे. तो शब्द जो आहे तो सुरवाड कोणाचा आहे खरा? परमात्म्याचाच सुरवाड आहे. परमात्म्यावरच तो भासतो आणि परमात्म्यावर भासणारा शब्द जेव्हा परमात्म्याचं प्रकाशन करायला जातो तो शब्द माघारी फिरतो, कारण त्याला परमात्मा सापडत नाही. म्हणून आक्षेपार्थ न करता या ठिकाणी असा अर्थ करावा. अर्थ आक्षेपार्थ केला तर लागणार नाही. किंवा याचा दुसरा काही भाव असू शकतो. सुरवाडे आवडे आईस याचा दुसरा काही भाव असू शकतो. मनोनी दृश्य दृष्टित्वेविन राणीव दयाची जाण आईते सुखगण संबंधात इथं. म्हणून तो जो परमात्मा आहे ना, जेथे चेनी सुरवाडे आवडे ऐसे मनोनी दृश्य दृष्टत्वेविन, परमात्म्याच्या ठिकाणी दृश्यपणा नाही आणि द्रष्टृत्वपणा पण नाही. परमात्मा जसा दृश्य नाही तसा तो द्रष्टा पण नाही, कारण दृश्य सापेक्ष आलेला द्रष्टृत्व भाव देखील त्याच्या ठिकाणी नाही. असं त्याचं दृंगमात्र दृष्टे पण आहे. त्याच्या ठिकाणी सापेक्ष द्रष्टाभाव पण नाही आणि दृश्यभाव पण नाही. असं त्या परमात्म्याची राणीव, असं त्या परमात्म्याचं साम्राज्य आहे. ते कसं आहे तर आईते सुखघन. आईते म्हणजे ते स्वतःसिद्ध आहे आणि घनीभूत सुखस्वरूप आहे. घनीभूत सुखस्वरूप आहे आणि ते संबंधातीत आहे. त्याचा कोणाशी संबंध नाही. संबंधातीत असल्यामुळं, संबंध जर असता तर शब्दाने तुम्हाला सांगता आला असता, परंतु त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा कोणाशी संबंध नाही आणि पुन्हा शब्दाने त्याला सिद्ध करायचं असं नाही, तो स्वतः सिद्ध आहे. म्हणून बरं, त्या शब्दाने त्याला सुखावण्याची किंवा त्याच्या सुखाची अभिव्यक्तीची देखील गरज नाही, कारण त्याचा तो आत्मस्वरूप हे नित्य आपलं स्वस्वरूपानेच तो आहे. त्यामुळे त्याच्या अभिव्यक्तीची गरजसुद्धा नाही. दर्शने बीजे केले म्हणजे पाहणे जरी पारुसले तरी साम्राज्य संचले ऐत्याशे. शंका अशी केली होती की तो परमात्मा जर त्याचं कोणीच प्रकाशन करत नाही, बरं ना, तो दृश्य आणि द्रष्टाभावाला येत नाही. दृश्य आणि दृष्टभावाचा दृश्य आणि तत्सापेक्ष द्रष्टृत्व याचा जर अभाव असेल तर असा पदार्थ आहे म्हणण्यात काय अर्थ आहे? तो अभावरूप झाला, पण अभावरूप झाला नाही. कारण तो काय आहे, अभावरूप झाला असं नाही, पण शब्द त्याचं प्रकाशन करू शकत नाही. पण शब्दाने जरी प्रकाशन करीत नसला तरी तो नाही म्हणण्याची सोय नाही. तर तो आहे कसा त्याविषयी सांगतात की त्याच्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टृत्व नसलं तरी दयाचे राणी व जाण, तरी सुद्धा त्याचं साम्राज्य पसरलेलं आहे. दृश्य आणि द्रष्टाच्या वाचून निरपेक्ष दृंगमात्र स्वरूपाने त्याचं द्रष्टेपण किंवा दृंगमात्र द्रष्टेपण हे त्रिकालाबाधित आहे. म्हणून त्याचं साम्राज्य कायमच आहे. आणि ते म्हणतात की ते आईते सुखघन आणि संबंधातीत आहे. ते सुख घनीभूत सुखच आहे. त्या सुखाच्या अभिव्यक्तीला शब्दाची गरज नाही. आणि पुन्हा ते संबंधातीत आहे. शब्दाने जर त्या परमात्मा स्वरूपाचा कोणाशी संबंध आला असता तर मग संबंधाची कल्पना करून शब्दाने त्याचं ज्ञान करून दिलं असतं, परंतु त्याचा कोणाशी संबंधच नाही. म्हणूनही त्याचं सांगता येत नाही. आता पुढं सांगतात, दर्शने बीजे केले म्हणजे पाहणे जरी पारुसले तरी साम्राज्य संचले आईते असे. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आल्या लक्षात तर सांगा. या संबंधात ओव्या आहेत मला वाटतं 18व्या अध्यायामध्ये. दर्शने बीज केले, दर्शनाने तर प्रस्थानच केलं, निघूनच गेलं, बरं ना. ते एक ओवी आहे त्याची पण. ते गुरूंच्या घरचा जर कोणी आला तर त्याला म्हणतो बीजे की जो, म्हणजे तुम्ही आगमन करावं असं. ते दिशेकडून येतसे वारा म्हणून धावे सामोरा. असं काय आज पिढे म्हणे घरा बीजे करो, तुम्ही आमच्या घराकडं प्रस्थान करा असं सांगतं, बरोबर ना. तोच अर्थ दिसतो ना इथं. तर तिथं सांगतात दर्शने बीजे केले, दर्शनाने प्रस्थान केलं. म्हणजे दर्शनाने प्रस्थान केलं म्हणजे दर्शन त्याच्या ठिकाणी थांबू शकलं नाही. म्हणजे आत्मा हा दर्शन किंवा प्रमाणाचा कोणत्याही विषय होऊ शकला नाही. दर्शन हे प्रमाणाच्याच ठिकाणी आहे ना. आणि त्या दर्शनाने काय केलं, बीजे केले, प्रस्थान केलं. म्हणजे दर्शन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वतंत्र रूपाने त्याचं प्रकाशन करण्याला थांबलं नाही. म्हणून त्यांनी बीजे केले म्हणजे पाहणे जरी पारुसले. म्हणजे आपल्याला पदार्थाचं जर दृश्य पदार्थाचं प्रकाशन करायचं असेल तर काय मध्ये काय पाहिजे, दर्शन पाहिजे.
प्रमाणाने त्याचं प्रकाशन करण्यासाठी. पण आता दर्शनानेच प्रस्थान केलं. दर्शनाने प्रस्थान केलं म्हणजे दर्शन त्या आत्मादृश्य रूप नसल्यामुळं त्याचं प्रकाशन करू शकलं नाही, म्हणून ते माघारी फिरलं. मग म्हणजे पाहणे जरी पार, त्याने अर्थ पण दिला. दर्शनाने बीजे केलं. वर आहे ना या ठिकाणी, दर्शनाची तेथे राणी वाथी. दर्शनाचं साम्राज्य तिथं चालेल काय? अर्थात चालणार नाही. काय की दर्शनाची तेथे असं आहे का त्याच्यात? वा वा, चांगलं आहे. मग हां हां, अगदी अगदी. दर्शनाची, हे बघा, हां, दर्शना बीजे. सांगा आता ते सांगिजे केवते. पुढं काय आहे? हां, असं आहे का? पाडवेद. हां, चांगलं आहे. सद्भावा संसारा जेथे. आणि इथं काय पाडवेद काय? हा फारच चांगलं. आणि त्याचं टीका ती केलेली, खाली ती केलेली. शब्दाचा, कारण सद्भावा संसारा जिथे, ते पण लागतं ना. शब्दाचा पण हे जास्त चांगलं लागतं. म्हणजे ह्या टीकेप्रमाणे त्याचा भाव तोच दिसतो. शब्दाचा संसार, आणि पुन्हा काय? हां, राणी व वा, सगळा अर्थच बदलतो तिथं. हां, दर्शना बीजे तेथे, जिथं दर्शनालाच निरोप समारंभ आहे, बरोबर ना. तिथं तेथे राणीवाणी, तिथं ह्या आत्मस्वरूपाचं ते दर्शन, बरोबर ना. राणीवाणी त्याचं साम्राज्य आणील. कोणाचं? शब्दाचं साम्राज्य आणील आत्मस्वरूपापुढं, कारण तिथं दर्शनच नाही. दर्शना बीजे म्हणजे दर्शना बीजे तेथे राणीवाणी, आक्षेपार्थाने. तर त्या ठिकाणी काय आहे? दर्शनाचं आगमन त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपाला काही सुशोभित करील काय? आणखीन त्याच्यामध्ये काही भर टाकील काय? अर्थात नाही, कारण मूळ दर्शनच तिथं नाही. तेव्हा दर्शन असलं तरी त्याच्यामध्ये काही भर टाकणार आहे का? ते काहीच भर टाकणार नाही. म्हणजे तो स्वयंप्रकाश होतं, सिद्ध आनंद घन जसाच्या तसाच आहे. त्यांनी आई ते सुखघन संबंधात इथं, म्हणून हे शब्द जर वरचे घेतले तर मग हे आई ते सुखघन संबंधातीत, किंवा हाताखाली दर्शने बीजे केले म्हणजे पाहणे जरी पार्शले, म्हणजे तिथं पाहण्याचा व्यवहार जरी कुंठित झाला तरी साम्राज्य संचले आहे त्याचे, तरी त्या आत्मस्वरूपाचं साम्राज्य जसं आहे तसंच आहे. जरी तिथं आत्मदर्शन झालं नाही, दर्शना वाचू नये, त्रिपुटीतलं जे दृष्टादृश्य आणि दर्शन हा व्यवहार त्या ठिकाणी नसला तरी त्याचं स्वतःसिद्ध साम्राज्य सिद्ध आहे. म्हणून तुम्ही म्हणाल की आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे, परंतु दर्शनाचं तिथं कधीही आगमनच होऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी दर्शनाचं साम्राज्य आत्मस्वरूपाला प्रकाशित करील काय? किंवा आत्म्याचं साम्राज्य प्रकाशित करण्यासाठी ह्या दर्शनाचा काही उपयोग आहे का? नाही. जरी दर्शन नसलं तरी त्याचं साम्राज्य आईचं मूळचे राणीव, त्या आई ती स्वतःसिद्ध आहेच. हां, आई ते असे. न पाहताचे असे संचली वस्तू काळत्रयीची एकली, आईशी राणीव आली आसनेनी ज्याचे. ते म्हणतात न पाहताच म्हणजे दर्शनाचा व्यवहार न होता देखील
काळत्रयीची एकली वस्तू संचली असे. तिन्ही कालात ती वस्तू जशीच्या तशी विद्यमान आहे. तिथं दर्शनाचा व्यवहार झाला नाही तरी खरं काय आहे, आता आपण आपल्या स्वरूपाचा कधीतरी विचार करतो का, आपण आहे की नाही तपासून पाहावं. म्हणजे आपली स्वतःसिद्धता इतकी सिद्ध आहे याच्या आपल्याला अनुभूती आहे, परंतु आपल्या अनुभूतीची सुद्धा आपण उपेक्षा करतो. आहे की नाही. आपलं आपल्याला ज्ञान असावं, आपलं आपल्यावर काही प्रेम पूर्वीपेक्षा कमी झालं आहे की काय. येम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम यतः हाही आपला अनुभव आहे. आपले ज्ञान स्वयंप्रकाश आहे म्हणून आपल्याला कधी आपल्या ज्ञानासाठी तपासून घेण्याची गरजही पडत नाही आणि आपल्या अस्तित्वाला आपण कधी तपासत नाही. खरं इतकं टळटळीत आहे की नाही. पण त्याच्यासाठी आपल्याला किती छातीवर बोजा घ्यावा लागतो ह्या शास्त्राधिकांचा, आहे की नाही. न पाहताचे असे संचली. ते स्वामी जे म्हणत होते ना, आरपार आरपार कशाची, ते हे असं आहे की नाही, याला कशाची गरज नाही असं आहेच ना. ते नो व्हाया मीडिया, त्याला काही कोणतं माध्यम लागत नाही, काही नाही. पण नाही लागत हे खरंच आहे की नाही. हा हे ओपन सिक्रेट आहे. न पाहताचे असे संचली वस्तू काळत्रयीची एकली आईशी राणीवाली असं नेणे ज्याचे. त्याला न पाहता देखील, बरोबर ना, न पाहता म्हणजे कोणत्याही साधनाचा विषय न करता ती संचली विद्यमान आहे आणि ती तिन्ही काळामध्ये ती वस्तू आहे आणि ती वस्तू एकली आहे, केवळ आहे, कोणत्याही भेदाला कधीही प्राप्त झालेली नाही. आईशी राणीवाली अशा प्रकारचं साम्राज्य त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि ते कशाने, आसनेने जयाचे, ज्याच्या आसनेनेच म्हणजे ज्याच्या स्वरूपानेच हे राज्य आहे, त्याच्या स्वस्वरूपाने त्याला हे साम्राज्य प्राप्त झाले, ते कोणावर अवलंबून नाही. जेथे सद्भावही असे सरला म्हणजे जेथे अभाव नाही उपजला, ते सद्रूपीची बुडाला सद्भाव जेथे सद्भावही असे सरला. पण ह्या हेचरी निश्चय होण्यासाठी, बरोबर ना, या शब्दाच्या सगळ्या शक्ती जर चांगल्या प्रकारे कळल्या, कुठं त्यांनी रूपकाधिकांचाही उपयोग करायला पार त्याचा ध्वन्यर्थही कळून घ्यावा लागतो, वाच्यार्थही कळून घ्यावा लागतो, लक्षार्थही कळून घ्यावा लागतो, उपलक्षणही कळून घ्यावं लागतं, सगळंच कळून घ्यावं लागतं. मात्र नंतर मात्र याचा काहीच उपयोग नाही, बरोबर ना. पण ह्याचा काहीच उपयोग नाही हेच कळून देतं, आहे की नाही. आणि तिथं काहीच लागत नाही हे शब्दच कळून देतात, आहे की नाही. म्हणून आपण त्या शब्दांचा मागोवा घेतो, आहे की नाही. पण गरज आहे असं मात्र नाही. पण पडली तर गरज आहे तोपर्यंत तुका म्हणे आम्हा शब्दाचे हा देव आणि शब्दे वाटू धन जनलोका, शब्दाचे आमुच्या जीवाचे जीवन. पण हे शब्द असे आहेत की ह्या शब्दांना शब्द म्हणू नये, कारण हे शब्द स्वतः मावळून जातात आणि स्वरूपाची समरसता अवाच्य स्वरूपाची करून देतात. त्या पाठीमागे विषय गेलेला आहे ते शब्दखंडनामध्ये. जेथे सद्भावही असे सरला, ह्या आत्म्याचं अस्तित्व आहे असा जो सत्पदाच्या द्वारा त्या आत्म्याचं अस्तित्व सांगण्याची पद्धत आहे, त्याला सद्भाव म्हणायचं ना. तो सद्भावसुद्धा या ठिकाणी सरला, संपला, माघारी सरला. म्हणजे तो आत्मा सत आहे असं प्रकारचा तो सत शब्द त्या आत्मस्वरूपाला वाच्यार्थाने विषय करू शकत नाही, अशी स्थिती आहे. पण तो सत शब्द मागं का सरला माहिती आहे का. जर आत्म्याच्या ठिकाणी अभाव असता तर त्याचा सद्भाव सांगितला असता. कधीतरी आत्म्याचा असद्भाव असता तर, किंवा सद्भाव नसता तर त्याचा सद्भाव सांगितला असता. पण सद्भाव मागं का सरला, यात त्यांनी हे सांगितलं की त्याचा अभावच कधी झाला नाही, तर तो सद्भावाचा, जो अभावाचा विषय झाला असता तर काय झाला असता, भावाचा विषय झाला असता तर सद्भावाचा विषय झाला असता. परंतु तो सद्भाव, अभाव कधी तिथं उपजलाच नाही. तो भाव नित्य भावरूप आहे, त्यामुळे त्याचं सद्भाव म्हणण्याची काय गरज आहे. सद म्हणजेच भाव आहे आणि भाव म्हणजेच काय आहे, सत. त्याचा भाव आहे असं नाही, तोच भावरूप आहे, बरोबर ना. हा कर्म सतच्या सौभावाचे ना, तो सत आणि भाव हे काय आहे, एक रूप आहे असं त्याचा कर्मधारय समास आहे. म्हणजे जेथे अभाव नाही उपजला ते सद्रूपीचे बुडाला सद्भाव देतं. त्या सद्रूपाच्या ठिकाणी सद्भाव बुडूनच गेला.
म्हणजे त्या सद्रूपाच्या ठिकाणी हा सत पदार्थ आहे असं सांगण्याचं प्रयोजनच उरलं नाही. काळत्रयी अविनाशवंत सदायसे असं म्हणे जेतं परिभावची येथे बडतं येर जैसे तैसे. तिन्ही काळात अविनाशी असणारं, बरोबर आहे ना, त्याला सत असं जे म्हटलं जातं. परंतु सद म्हटलं तर त्या सत पदार्थाचा जो भाव आहे, अभिप्राय आहे, तो अभिप्रायच त्याच्या ठिकाणी बुडी घेतो. आणि ते तत्त्व कसं आहे, जैसेच्या तसे, जो का त्यो असं मात्र ते राहतं. एवं सद्भावाची दशा सरली हे राणी व जेथुनी आली ते बोलता नये बोली तरी अन्यथा नव्हे. तर ते म्हणतात एवं अशा प्रकाराने सद्भाव म्हणजे सद या शब्दाने त्याचं जे वाच्यार्थाने प्रकाश करायचं ते अवस्था आता संपून गेली. म्हणजे सत शब्दाचा त्याला वाच्य करण्याचा कधीही प्रयत्न करायचं काम नाही. का नुसतं लक्ष पण करायचं कारण नाही, उपलक्ष पण करायचं कारण राहिलं नाही. अशी राणीव असं साम्राज्य, आत्मसाम्राज्य ज्या ठिकाणाहून प्राप्त झालं ते बोलता नये बोली, त्याच्याविषयी शब्दाने बोलता येणार नाही. परंतु हे एवढं जरी झालं, शब्दाने बोलता येत नाही आणि त्याच्याविषयी तुम्ही काही बोलले, काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, दोन्हीही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू तरी अन्यथा नव्हे, तरी ते कधी अन्यथा भावाला प्राप्त होत नाही. म्हणजे सद्भावाचा विषय तुम्ही केलं किंवा सद्भावाचा विषय नाही असं म्हटलं तरी त्याच्या स्वरूपात कोणतंही अन्यथा होत नाही, त्याच्या स्वरूपात कोणतंही परिवर्तन किंवा परिणाम होत नाही, इतकं ते अपरिणामी आहे. अहो भावाभावविहीन येणे सुखे सुखघन ऐसे आसनेन वीन सर्वदा असे. आता ते आसनेन वीन सर्वदा असे ते म्हणतात. ते कसं आहे, भाव आणि अभाव ह्या दोन्हींनी विवर्जित आहे आणि ते आपल्या मूळच्या सुखाने घनीभूत सुखरूप आहे, बरोबर ना. आणि आसने किंवा आस्ती, बरोबर ना, आस्ती पदाचा कधीही विषय न होणारं ते सर्वदा नित्य स्वरूपात विराजमान आहे, अस्थिरूपाने आहे. आस्तीचा विषय न होता अस्थिरूपाने आहे. ते असे येथे काही सर्वथा अन्यथा नाही, ते कैसे हे पाही मागू ते सांगे. ते म्हणतात अशी जी वस्तू आहे ती आहेच, असे येथे काही सर्वथा अन्यथा नाही. ते सर्व प्रकाराने इथं आत्ता आणि इथं म्हणजे नित्य विराजमान आहे, याच्यामध्ये काही अन्यथा नाही. परंतु ते कसं आहे, ते आहे तरी कसं हे मागू ते सांगे, हे आम्ही नंतर सांगणार आहोत. आता ही जी ओवी आहे खालची 120 क्रमांकाची, ह्या ओवीमध्ये दोन प्रकाराने चिंतन केले. आता इथला जो हे ते पहा. आणि काही लोकांनी ही जी ओवी आहे ही पूर्व पक्षाची ओवी आहे असं सांगितलं. ही ओवी जी आहे पूर्व पक्षाची ओवी सांगितली. तर पूर्व पक्षाची ओवी सांगून कसा अर्थ होतो आणि इथं टीकाकारांनी कसा अर्थ केला ते पहा थोडं. कारण त्यांनी सांगितलं की ही 120वी जी ओवी आहे ही पूर्व पक्षाची आहे आणि 121 पासून 22 पासून ज्या ओव्या आहेत ह्या ओव्या सिद्धांताच्या ओव्या आहेत. आणि इथून पुढं अज्ञानाची असिद्धी हा जो विषय सांगितलेला केवळ आत्माच एक व्याप्त आहे ना, अज्ञानाची काय आहे असिद्धी, हाच विषय विस्ताराने अभ्यासांगाने पुन्हा जवळजवळ पुढच्या 250 वयामध्ये हा एकच विषय सांगितला असं चिंतन केलेलं आहे. तर आता त्या दृष्टीनं इथं विचार एवढाच करायचा की हे ओवीचा अर्थ पूर्व पक्षात लागतो का. बघा, जयाचेनी बळे अचक्षुपण आंधळे फिटवणी वस्तू मिळे देखणी दिशा. आता तुम्ही काय म्हणाल, किंवा इथं अभिपेत्य परिहार पण म्हणता येईल. अभिपेत्य कसा, तुम्ही म्हणाल की अहो आत्मा हा सर्वदा प्रकाशमान आहे. अहो तो प्रकाशरूप आहे खरा, परंतु त्याची प्रकाशरूपता जी आहे त्या प्रकाशरूपतेचं विशेष ज्ञान, त्याची जी सामान्य प्रकाशरूपता आहे तिचं विशेष ज्ञान जोपर्यंत तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही आंधळेच आहे ना. ना तरी निदैवाची परिवरी लोह्या रुतलिया हाती सहस्रवरी परिवरी बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जे हजारो मोहरा पुरलेले आहेत परवरामध्ये, परंतु तो वर बसणारा त्याचा वंशज मात्र उपवासी राहतो ना. तेव्हा त्याला कोणीतरी जाणता पुरुष येईल आणि त्याच्या त्या मोहराचं दर्शन करून देईल, त्यावेळेला त्याचा उपयोग आहे ना. ऐक, तसं जरी सर्वत्र आत्माचं साम्राज्य जरी असलं
परंतु ज्या पुरुषाला त्या आत्म्याचं साम्राज्य आहे याचं ज्ञान नाही, विशेष स्वरूपाने ज्ञान नाही, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेण्याची गरज आहे, आणि ते ज्ञान जर नसेल तर त्या पुरुषाला तर काय त्या आत्मसाम्राज्य असून देखील त्या आत्मसाम्राज्याच्या सच्चिदानंद घनतेचा त्याला काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? शब्दच तुम्हाला काय करतील? त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतील. त्यामुळे त्या शब्दाला फार व्यर्थत्व आहे. शास्त्ररूप शब्द जे आहे, शास्त्राचे जे शब्द आहेत, त्या शास्त्रीय शब्दांना किंवा अपौरुषेय शब्दराशी वेदाला फारच तुम्ही एकदम जुगारून देऊ शकत नाही. कोणत्या बाबतीत? आत्मा जरी स्वयंप्रकाश असलात, पण आत्म्याचा स्वयंप्रकाश होतो बुद्धीवर आरूढ झाल्याशिवाय, विशेष रूपाने आरूढ झाल्याशिवाय अनर्थाची निवृत्ती कुठे होते? असं जर तुम्ही म्हणत असाल तर आम्ही काय म्हणतो, जयाचे निबळे, ज्याच्याजवळ ज्याच्या सामर्थ्याने, म्हणजे ज्या शास्त्राच्या किंवा ज्या शास्त्र प्रतिपादित असणारे जे शब्द, बरोबर ना, त्या शब्दांच्या बळावर अचक्षुपणा आंधळे फिटवणे. माणसाला जे अचक्षुपणा आले, म्हणजे त्याला जणू काही नेत्र नाही, म्हणजे त्याला एक नजर नाही, तो जरी त्याचं दृंगमात्र दृष्टेपण असलं त्याचा काय उपयोग आहे? दृंगमात्र दृष्टेपण असलं तरी त्याचं दृंगमात्र दृष्टेपण कसं स्वतःसिद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे, हे त्याला कोणीतरी कळूनच द्यावं लागेल ना. त्यामुळं तो काय जणू काही अचक्षुपणामुळं तो काय झालेला आहे? आंधळाच झालेला आहे. तो पुरुष आंधळाच झालेला आहे. तेव्हा ते आंधळे फिटवणी, ते आंधळेपणात जाऊन वस्तू मिळे, व त्याला ते आपली वस्तू काय होईल? पुन्हा त्याला प्राप्त होईल. आंधळ्या पुरुषाला जयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटवणी, त्याला अचक्षुपणामुळं म्हणजे अज्ञानामुळं आलेलं जे अंधे आहे, बरोबर ना, त्याचा फिटवणी, त्या अज्ञानाचा नाश होऊन मग त्याला वस्तू मिळे. अशा प्रकारची जी देखणी दशा, अशा प्रकारची एक ज्ञानाची स्थिती आहे. म्हणजे या ठिकाणी आत्मा हा ज्ञानाला विषय होतो, किंबहुना आत्मा हा ज्ञानाचा विषय व्हावा लागतो, बरोबर ना. तुम्ही काय म्हणता? अज्ञानाचं ज्याला विषयत्व नाही त्याला ज्ञानाचं विषयत्व येत नाही, पण ज्ञानाचं विषयत्व यायला पाहिजे. आणि ते ज्ञानाचं विषयत्वाचं माध्यम कोण आहे? शब्द, हेच त्याचं माध्यम आहे, असं कदाचित तुम्ही म्हणाल. असा अर्थ केला याच्यामध्ये. जयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटोनी, फिटोनीचं अर्धविराम करावा, आणि मग वस्तू मिळे. आणि ही देखणी दशा, ही ज्ञानाची स्थिती आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी ज्या शब्दामुळं आत्मस्वरूपाचं ज्ञान होतं त्या शब्दाची काहीच गरज नाही, आणि तो शब्द मागुता बहुडे वगैरे हे तुम्हाला म्हणता येणार नाही. त्या ठिकाणी आत्म्याच्या अज्ञानाच्या निवृत्तीसाठी शब्दाचा उपयोग नसेल, बरोबर ना, पण आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी शब्दाची उपयोगिता आहे असं तुम्ही कदाचित म्हणाल. आता बघा, जयाचेनी बळे, हे सगळं ज्याचं बळ म्हणजे ज्याचं सामर्थ्य, म्हणजे कोणाचं सामर्थ्य आहे? शब्दाचं. कारण ह्या प्रकरणाच्या सुरुवातीला त्या आपलं त्या 6व्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच शब्दाचं केवढं मोठं महात्म्य सांगितलं. काय? किम बाप उपयोगी वस्तू शब्दो स्मरणदानी प्रसिद्धो अमृताचा विषदो आरिसा नव्हे, अशा प्रकारचं त्याचं तुम्हाला आक्षेपार्थाने विचारलं होतं, आहे की नाही? असंच या ठिकाणी घेतात. आता बघा, ह्या अर्थ आपण केला आता याच्याप्रमाणे. आता इथं बघा, आचक्षुपणा अंध होय परी देखतेपणा हानी नोहे, जेने तेने अभिप्राये देखना न चुके. आता तुम्ही जर म्हणत असाल हां काय सांगा ना. हां हां फिटो, पण फिटोनं एकत्र आहे ना ते. नाही नाही, तिथं एकत्र आहे, पण तरीसुद्धा फिटवणी त्याच्याजवळच आहे ना. हां, आणि कुठेही फिटो न असा पाठ नाही कुठंच. पाहू आपण, नाही ना बदलत, नाही काही. फिटो तिथं घेतल्यावर कशाला बदलायचं? आणि तसा घेतला समजा तर तसं लागणार पण नाही ना, त्याचं काय निष्पन्न होणार आहे त्या अर्थाने. पहिली गोष्ट म्हणजे तो पाठभेद आहे का कुठं? हे किती नाही, ह्याच्यात एकत्रच आहे ना.
जयाचे निबळे अचक्षुपण आंधळे फिटवणी वस्तू मिळे देखणी दशा. बरोबर. अचक्षुपण फिटवणी फुटवणी नाही, याच्यामध्ये कुठं तसं नाही. देखणी दशा असाच पाठ आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये दिशाच आहे का? दशा आहे ना, मग तिथं दिशा नाही, देखणी दशा, दशाच पाहिजे तिथं. आणि 508 ते तिथं सदा असा पाठ आहे. देखणी सदा वस्तू मिळे देखणी सदा, खूप चांगला पाठ आहे हा. पण दशा पण पाठ चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सदा पाठ चांगला आहे. पण दिशा हा काही बहुतेक मुद्रण दोषच झालेला आहे. देखणी दशा, पुढं दशा शब्द आलाय का कुठं ते कळेल आपल्याला. नाहीच आला बहुतेक. दशा असा पण पाठभेद आहे. एक सदा, देखणी सदा हा पण पाठभेद खूप चांगला आहे आणि आहे पण. बघा, जयाचेनी बळे अचक्षुपण आंधळे फिटवणी वस्तू मिळे देखणी दशा. आता एकदम याचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे आता जे आपण सांगितलं ना, याला पूर्वपक्ष असा केला, परंतु इथं तसं म्हटलेलं नाही. इथं ते म्हणतात जयाचे निबळे, म्हणजे जयाचे म्हणजे शास्त्राच्या सामर्थ्याने असा अर्थ केला आहे. लक्षात आलं का कृष्ण महाराज? असा अर्थ शास्त्राच्या किंवा शब्दप्रमाणाच्या बळावर अचक्षुपणा आंधळे फिटवणी. आपल्याला अचक्षु म्हणजे आपल्याला जे काही अज्ञान होतं ते अज्ञानाचं जे अंधकार होता किंवा आंधळेपण होतं ते फिटून आपल्याला देखणी वस्तू मिळे म्हणजे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचीच जे मूळचं स्वतःसिद्ध होतं, पण त्याची आपल्याला काय झाली, प्राप्ती झाली. म्हणजे स्वतःसिद्धतेचं आणि स्वयंप्रकाशतेचं ज्ञान तर झालं पाहिजे ना, त्याच्याशिवाय तर अनर्थ दूर होणार नाही ना. कारण ती दशा कोणती आहे? देखणी दशा. ती दृंग मात्र असणारी ज्ञानस्वरूप स्थिती ती तर आपल्याला कळली पाहिजे ना, आणि त्यासाठी शब्दाचा उपयोग आहे ना, असं आपण म्हटलं होतं. बरोबर ना? आता इथं जर म्हटलं ना तर तो जया शब्द जो आहे ना तो आत्मस्वरूपाकडे लावायचा. इथं आता तसा लावायचा नाही. म्हणजे या ठिकाणी जयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटवणी वस्तू मिळे अशी जी देखणी दशा किंवा सदा देखणी. ते म्हणतात तुम्हाला वाटत असेल की आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हायला पाहिजे, बरोबर ना? कशासाठी? अज्ञान अंधकार जाण्यासाठी. परंतु ज्या आत्मस्वरूपाच्या बळावर, म्हणजे ज्याचं ते काय जे ज्ञानस्वरूपच आहे आत्मा, आणि त्या ज्ञानस्वरूपाच्या सामर्थ्यामुळं अचक्षुपणा आंधळे फिटवणी. तुम्हाला जे अज्ञान म्हणतात ना, ते अज्ञान त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या बळावर ते अज्ञान काय होतं? निवृत्तच होत असतं ना. कोणतं? स्वरूपभूत ज्ञानात अज्ञान काय होत असतं? निवृत्तच होत असतं. कारण कसं काय निवृत्त होतं? नाही, पाठीमागं त्यांनी सांगितलं कसं निवृत्त होतं बरं. ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान निवृत्तीचं कसं सामर्थ्य आहे? जयाचे निबळे अचक्षुपणा आंधळे फिटवणी. जर तुम्ही जेव्हा म्हणता ना त्याच्या ठिकाणी अज्ञान होतं, आणि त्या अज्ञान निवृत्तीसाठी ज्ञानाची काय आहे? आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान कशाने होतं? शब्दाधिकांनी होतं. असं तुम्ही जर म्हणत असाल तर ते जे अज्ञान तुम्ही मानलं आहे ना, ते अज्ञान मानलं आहे ना, पण त्या अज्ञानाचं अधिष्ठान कोण आहे? स्वरूपभूत ज्ञान आहे. हे त्याचं काय आहे? अधिष्ठान. आणि ते ज्ञान कधी त्या अज्ञानाने कधी त्या ज्ञानावर प्रभाव केला असता तर मग तुम्हाला म्हणता आलं असतं की शब्दादी प्रमाणाच्या द्वारा त्या अज्ञानाची निवृत्ती केल्यावर आपलं स्वरूपभूत ज्ञान जे आहे ते आपल्याला प्रगट होईल, असं तुम्हाला म्हणता आलं असतं. पण म्हणता येणार नाही. तुम्ही काय म्हणता? अनुभव काय तुमचा? अज्ञानाचा अनुभव आहे. जेव्हा तुम्ही अज्ञानाचं मानता तेव्हा तुम्हाला अज्ञानाचा अनुभव आहे का ज्ञानाचा अनुभव आहे? न किंचित अवेदिशम, मी काहीच मला कळलं नाही, हे तुम्हाला कळलं की नाही? म्हणजे अज्ञान काळात देखील ज्ञान हे अज्ञानाला कधी जवळ येऊ दिले नाही त्यांनी. म्हणजे जेव्हा तुम्ही अज्ञान सांगता, हे अज्ञानच कशाची सिद्धी करतं? तुमच्या ज्ञानाची सिद्धी करतं. त्यामुळं
ते जे असणारं ज्ञान आहे ते काय करतं, अज्ञानाचा अचक्षुपणा आंधळे फिटवणे, बरोबर ना, त्याला घालून मग तुम्हाला काय करतं, वस्तू प्राप्त करून देतं. का तुमची देखणी दशा, का तुमचं मूळचं ज्ञान हे ते दृङ्मात्र स्वरूपाने सिद्ध होतं. मग त्या अज्ञानाची निवृत्ती करायची गरज आहे का? का अज्ञानाच्या निवृत्ती केल्यावर देखणी दशा आहे? का अज्ञान काळातही देखणी दशा तिथं सदाच आहे, सदाच आहे. मग तिथं सुद्धा स्वरूपभूत ज्ञान अज्ञान निवृत्तीने उपलक्षित असं तुमच्या स्वरूपभूत ज्ञान तुम्हाला करून देण्यासाठी तरी गरज आहे का काही? का त्यावेळेला ते सदाच आहे. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. कृष्ण महाराज काय लक्षात आलं सांगा बरं, किंवा काही नाही लक्षात आलं ते सांगा, किंवा काही शंका झाली किंवा स्पष्ट झालं नाही ते सांगा. इथं ही सगळी ओवी पूर्व पक्षात घेणं बरं आहे का पूर्व पक्षाचं खंडन करणारी ओवी आहे? ही खंडन करणारी ओवी असं घ्यावं, आहे की नाही? बरोबर ना? बरं, ग्रंथाचा मागचा झोक असाच आहे ना, सुखमहम अस्वाप्सम न किंचित अवेदिशम याची अनुभूतीचं स्पष्टीकरण करताना ज्ञानाची सिद्धी झाली का अज्ञानाची सिद्धी झाली? ज्ञानाची सिद्धी झाली. त्यामुळं अज्ञान निवृत्तीसाठी या ठिकाणी शब्दादी प्रमाणांच्या साह्याने ते करायचं आहे. कारण अज्ञान आहे त्या काळात तरी अज्ञान आहे का त्या काळात ते ज्ञानच आहे. म्हणून या ठिकाणी हे पूर्वपक्ष न घेता या ठिकाणी अभिपेत्य परिहार घ्यावा, आहे की नाही? अभिपेत्य परिहार घ्यावा. आणि तसं जर नाही म्हणलं तर सिद्धांत पक्षातली सगळी ओवी घ्यावी. सगळी ओवीच काय घ्यावी? जयाचे निबळे म्हणजे आत्मस्वरूप जर घेतलं तर अचक्षुपणा आंधळे फिरवणे ज्या आत्म्याच्यामुळं आणि वस्तू मिळे, बरोबर ना? आपल्याला जी वस्तू मिळते ती आंधळ फिटवणी वस्तू मिळे का देखणी दशा मिळे? इथं जर तुम्हाला आक्षेप करायचा असलं तर कुठे घ्यायचा प्रश्नचिन्ह? मिळेपाशी घ्यायचं. हे कुठे घ्यायचं? मिळेपाशी घ्यायचं. आणि उत्तर काय आहे त्याचं? देखणी दशा. हा ती तर काय आहे? दृङ्मात्र, बरोबर? ती स्थिती काय आहे? दृङ्मात्र द्रष्टृत्व, बरोबर ना? दृङ्मात्र द्रष्टृत्व त्या ठिकाणी सिद्ध होतं का अज्ञान होतं, त्या अज्ञान निवृत्तीची आवश्यकता सिद्ध होते. जेव्हा अज्ञान निवृत्तीचा विचार करतात तेव्हा तिथं अज्ञानाची सिद्धी होते का ज्ञानाची सिद्धी होते? आणि ते जे ज्ञान होतं ते स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश सिद्ध होतं का ते उत्पाद्य ज्ञान आहे का ते वृत्ती ज्ञान सिद्ध होतं? काहीच सिद्ध होत नाही, आहे की नाही? हां, आहेत ना ते, होय. म्हणून मग हे पूर्ण सिद्धांतच पक्ष बोलून राहिला आहे असंच घेणं चांगलं आहे. तुम्ही ते पाहिलं असेल त्याच्यामध्ये पूर्वपक्ष घेऊन ह्याच्यामध्ये बिलबदल भाषामध्ये पुन्हा पुढं ते सांगितलं. त्याच्यापेक्षाही हे चिंतन जास्त चांगलं लागतं ते. आणि देखणी दिशा म्हणण्यापेक्षा देखणी दशा असा तो बहुतेक मुद्रण दोषच झालेला आहे. टीका वाचू का? अचक्षुपणा अंध होय परी देखतेपणा हानी नोहे, जेने तेने अभिप्राय देखना न चुके. आता अचक्षुपण म्हणलं अज्ञान, बरोबर? डोळे नाहीत म्हणलं का आंधळा झाला. परंतु आता तो आंधळा झाला आहे का? त्याच्या देखणेपणाची हानी झाली का? देखणेपणाची हानी नाही. आणि तुम्ही किती अभिप्राय काढा तरीसुद्धा त्याचा देखणेपणा कधी चुकत नाही. त्याचं दृङ्मात्र दृष्टत्व कधीच बाधित होत नाही. अहो नेत्रेंद्रिय सांडवला परी सकळ गात्रे देखणेनीच भरला, नेत्राधीची संचला देखना असे जो. ते म्हणे एखाद्या माणसाचं फक्त नेत्रेंद्रिय कामातून गेलं, आहे की नाही? नेत्रेंद्रियाने राजीनामा दिला, त्याला सोडवलं, सांडवलं, परित्याग केला, पण सगळी गात्राने त्याला ज्ञान होतच की नाही? आंधळा मनुष्य डोळे नसले त्याला काही ज्ञान होत नाही का? त्याला इतर इंद्रियाने ज्ञान होतं. शब्दाच्या द्वारा शब्दाचा वेध घेऊ शकतो,
सगळं फक्त स्पर्शाने करतो. रूप नसलं तरी गंधाने ज्ञान होतं. कारण का त्याचं सगळं पूर्ण आंधळाच झाला, नेत्रेंद्रिय गेलं म्हणून. आंधळा होत नाही. नेत्राधीची संचला देखनाशिजो. तर नेत्राच्या अगोदरच त्याचं जे ज्ञान आहे ते संचलेलं नित्य विद्यमान आहेच आहे की नाही. वाचा जेने वदती हस्ती जयाची ग्रहणशक्ती पदी जयाची गती विहरणाधिक गुदी उत्सर्ग स्वभाव शिष्णे आनंद आयुर्भाव हा जितीचा स्वभाव चितकळेचा. आता हे नेहमीच त्यांचं एक झोक आहे. तो झोक सांगतात. वाचा ज्याच्यामुळं बोलते, हात ज्याच्यामुळं ग्रहण करण्याची शक्ती हातामध्ये येते, वाचेमध्ये बोलण्याची शक्ती येते, पायामध्ये ज्याच्यामुळं आपल्याला गती प्राप्त होते, आपण विहरणाधिक करू शकतो. गुद इंद्रियाच्या ठिकाणी जो उत्सर्ग करणं, मलाला बाहेर टाकणं हा स्वभाव आहे. शिष्णाच्या ठिकाणी जो आनंदाचा अभिव्यक्ती होत आहे, आणि हा जिथीचा स्वभाव. आणि हा हे सर्व जे आहे ते सर्व जिथून त्याला दिलं. जिथीचा स्वभाव चितकळेचा. हा इथं सुवावच आहे ना. म्हणजे काय आहे, ही सगळी जी सुवाव म्हणजे काय आहे की अनुकूल असणारा वायू. ती जी नाव जाते ना तिला सुवाव म्हणजे अनुकूल असणारा वायू त्या नावेला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत घेऊन जातो. तसा हा सगळा सुवाव कोणाचा आहे? चितकळेचं आहे. हे सगळं चैतन्यामुळं घडतं आहे. आणि ते चैतन्य आधी आहे का? आंधळा झाल्यावर ते चैतन्य जातं का? चैतन्य मूळचंच आहे का? आंधळा झाल्यावरही जात नाही. आंधळा झाला तरी जात नाही. हे त्या इंद्रियांचं सामर्थ्य, सगळ्याच इंद्रियांचं सामर्थ्य कोणाचं आहे? चितकळेचं आहे ना. हे सगळी काय आहे? चितकळाच म्हणजे चैतन्यच हे सर्व आहे. श्रोत्रद्वारा जेथे श्रवण चक्षुमिषे रूपग्रहण जिव्हा रस स्वादन जेथीचे एकळे. ज्या चितकल्या जिथीचे कले म्हणजे ज्या चिताच्या एका अंशाला घेऊन ना, चिताच्या एका अंशात चैतन्याच्या एका अंशाला घेऊन ज्या ठिकाणी श्रवणेंद्रिय श्रवण करतात, चक्षु इंद्रियाला निमित्त करून रूपाचं ग्रहण केलं जातं, निमित्त करून जिवेला माध्यम करून त्या ठिकाणी रसाचं आस्वादन केलं जातं. ही कोणाची कळा आहे? सगळी ही सगळी त्या देवाची कळा आहे की नाही. देवाची लीला आहे. लोकवत्तु लीला कैवल्यम ग्राणी अवग्रहण शक्ती त्वगी स्पर्श भोगयुक्ती एवं इत्यादी संपत्ती जेथीचा खेळ. या ग्रहणामध्ये अवग्रहण करण्याची शक्ती, तर अवग्रहण असं दिले. तर ते अवग्रहण या शब्दाचा अर्थ अवग्रहण असा घ्यावा नाही का. त्या ठिकाणी घ्राणेंद्रियाच्या ठिकाणी अवग्रहण करण्याची शक्ती, त्वचेंद्रियाच्या ठिकाणी स्पर्श, बरोबर ना, स्पर्शाच्या द्वारा भोग घेण्याची युक्ती, ही सगळी संपत्ती ही कोणाची आहे? जेथीचा खेळ. ही ज्या परमात्म्याचा खेळ, क्रीडा किंवा लीला आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य ते सकळ इंद्रिया अतीत सर्वदा प्रकाशमंत तो प्रकाश केवी आवरिजेत नेत्राभावे. आता जी ती चितकळा आहे ती त्या सगळ्या इंद्रियांच्या अतीत आहे की नाही. सगळे इंद्रियांच्या द्वाराही जेव्हा प्रकाशित होते तेव्हा ती चितकळाच प्रकाशित होते. पण ज्या वेळेला ती इंद्रिय नाहीत, बरोबर, त्या इंद्रियांच्या द्वारा प्रकाश होते, परंतु ती स्वतः कशी आहे? सकळ इंद्रियाच्या अतीत. तिचे इंद्रियांच्या द्वारा जे प्रकाश होतं त्याला मूलभूत स्रोत कोण आहे? तीच चितकळा आहे. परंतु ती चितकळा मात्र सगळ्या इंद्रियाच्या अतीत आहे. ती चितकळा कोणाला विषय होऊ शकत? कोणत्याही इंद्रियांचा विषय न होणारी ती मात्र अतिंद्रिय आहे. आणि ती अतिंद्रिय असणारी त्या इंद्रियावर तिचा प्रकाश आहे का? का ती सर्वदाच प्रकाशमान आहे? सर्वदाच प्रकाशमान आहे. आणि ती सर्वदा प्रकाशमान असणारं जो चैतन्य त्याला नेत्र अभावे प्रकाश केवी आवरिजेतं. जर त्या ठिकाणी इंद्रिय पोचूच शकत नाही तर ती इंद्रियांचा अभाव असला म्हणजे त्या चितकळेचा प्रकाशाला आवरण केलं, बरोबर आहे ना. असं कधी होईल काय? असं कधीच होऊ शकत नाही. इंद्रिय असली तरी इंद्रिय तिचं प्रकाशन करीत नाही, ती मात्र इंद्रियांचं प्रकाशन करते. पण त्या इंद्रियांचा अभाव जर झाला, भाव असला तरी त्याचं प्रकाशन करीत नाही, बरोबर ना, कारण त्याचा प्रकाश नित्य आहे. तर आता त्या इंद्रियांचा अभाव झाला म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या प्रकाशाला आवरण झालं असं कधी म्हणता येईल का? आणि मग इंद्रियाने त्याचं प्रकाशन केलं असंही पण होणार नाही. म्हणजे इंद्रियांच्या प्रकाशनावर त्याचा प्रकाश हा मुळात अवलंबूनच नाही. तो कसा आहे? स्वयंप्रकाश असा स्वरूपाचा आहे. तो प्रकाश असे संचला तेने नेत्राभाव देखील. उलट तो प्रकाश नित्य विद्यमान आहे.
उलट त्यांनी काय केलं, पहिला नेत्राचा भावाचं प्रकाशन करत होता आणि आता काय करतो तो प्रकाश नेत्राच्या अभावाचं प्रकाशन करतो. तो आंधळेपणे झाला, अंध किंवा ते इंद्रिय अंध झालं का तो अंध पण तो झाला? इंद्रिय अंध झालं का तो अंध झाला? जेव्हा इंद्रिय अंध झाला तेव्हाही तो अंध झाला नाही, त्या इंद्रियाच्या अभावाचं त्यांनी प्रकाशन केलं. नेत्र अभाव देखील तो आंधळपणे झाला, अंध किंवा नेत्राचा अभाव सुद्धा कोणी पाहिला? त्यांनी. मग नेत्राचा भावच ज्यांनी पाहिला, अभाव ज्यांनी पाहिला, तो त्या नेत्राच्या अंधत्वाबरोबर तो आंधळा कसा होईल? कारण तो अभाव पाहणारा, त्याच्या अभावाचं प्रकाशन करणारा, त्याच्या अभावाहून भिन्न असा तो स्वतः स्वयंप्रकाश मानलाच पाहिजे किंवा आहेच आहे. मानला पाहिजे हे युक्तीनं आहे आणि आहेच हे काय आहे? अनुभवाने. ऐक ना, आहेच हे काय आहे? अनुभवाने. आणि मानला पाहिजे हे काय आहे? युक्तीनं. आणि तो तसाच आहे. तर त्याने लिहिलं आहे का, एक उपनिषदामध्ये मंत्र आहे की तो आनंद आहे. म्हणजे जेव्हा म्हणजे तो कधी आंधळा होत नाही, तो कधी बहिरा होत नाही, त्याला कोणत्याच प्रकारचा इंद्रियांचा स्पर्शच होत नाही, तो नित्य ऐकणार आहे. तो काही सोपा मंत्र आहे. किंवा जर म्हणायची झाली तर त्याची स्थिती तुकाराम महाराजांनी अभंगात वर, देखोनी न देखे, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच्या सृष्टी चेविल्या जेवी, असं आहे ना ते. आणि नंतर ऐकोनी नायके, निंदास्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. हा योगीराज म्हणजे कोणी? ब्रह्मचैतन्याशी समरस झालेलाच पुरुष आहे ना, म्हणजेच ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, हेच त्या पुरुषाचं वर्णन आहे. आता एवं ज्याचे सत्यत्वे जाणा, अचक्षु अंधही देखना, तेथे आता अज्ञाना केवता ठाव. जो सत्य आहे म्हणून अचक्षु अंधही देखना, तो सत्य आहे बरोबर ना, त्याच्या सत्यत्वामुळं किंवा त्याच्या अस्तित्वामुळं, त्याची सत्ता आहे म्हणून या ठिकाणी अचक्षु असणारा, चक्षु विवर्जित असणारा जो आंधळा आहे तो सुद्धा देखणं आहे. कारण कोणाच्या देखणेपणामुळं? त्याच्या देखणेपणामुळं. कोणाच्या अस्तित्वामुळं? त्याच्या अस्तित्वामुळं. तेथे आता अज्ञाना केवता ठाव. तिथं अज्ञानाला कुठं जागा आहे? आता त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाला कधी जागा आहे का? नाही. कारण त्या इंद्रियांच्या भावाचंही तो प्रकाशन करतो आणि अभावाचंही जो प्रकाशन करतो, तो भाव आणि अभावाने विवर्जित असणारा, भाव अभावाचा देखणा आत्मा, त्याच्या ठिकाणी अज्ञान कसं काय राहील? अज्ञानाला राहायला जागाच कुठे? अज्ञान कधीच सिद्ध होत नाही. या लागी इंद्रिय संबंधे विन, जे की दृंगमात्र दृष्टेपण, तेथे दृश्य भागतो कवन आणि द्रष्टे ते काय. आता सांगा, इंद्रिय संबंधा वाचून जे दृंगमात्र दृष्टेपण आहे, इंद्रियांचा संबंध न होता त्याचं मूळचं असणारं दृंगमात्र असं जे दृष्टेपण आहे, सापेक्ष दृष्टेपण नाही, तर म्हणजे भावाभावाचं प्रकाशन करणारं जे दृष्टेपण आहे ते दृंगमात्र दृष्टेपण. तेथे दृश्य भागतो कोण? त्याच्या पुढं कोणता दृश्य आहे का? तो केवळ दृंगमात्रच आहे का? आपली खरी स्वरूप ती केवळ दृंगमात्रत्वानेच आहे का? त्याच्या पुढं दृश्य नाहीच आहे कोणी? नाहीच आहे का? दृश्य सापेक्ष द्रष्टत्व कधी आलं नाही का? ती अभाव रूपाला प्राप्त झाली का? नित्य भावरूप आहे, आहे की नाही? ती नित्य भावरूप आहे. तेथे दृश्य भागतो कोण आणि द्रष्टे ते काय. तिथं दृश्य भाग कोणता आहे आणि त्याचं द्रष्ट कोण आहे सांगा बरं? कोणीही त्याचं द्रष्टा नाही. काय नान्यद अतोस्ती द्रष्टा, त्याच्याहून दुसरा कोणीही त्याचा द्रष्टा नाही. द्रष्टा कोण आहे? फक्त तो एकटाच, तोच फक्त द्रष्टा आहे. देखिला इंद्रिय मेळा परी एकली चिन्मात्र कळा, जे चिन्मात्र सकळ कळा, चिन्मात्र सकळ कळा भेदवले नाही. आता म्हणतात देखिला इंद्रिय मेळा, बरोबर ना? सगळ्या इंद्रियांचा समुदाय पाहिला. इंद्रियाच्या समुदायामध्ये तो इंद्रियांना पाहतो का आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो? इंद्रियांचा समुदाय पाहिला, परंतु त्याच्यामध्ये एकली चिन्मात्र कळा, एकटी चिन्मात्र कला त्या ठिकाणी तो पाहतो, म्हणजे एकटं चैतन्यच तो पाहतो, आहे की नाही? आणि ते चिन्मात्र सकळा कळा भेदवले नाही. आणि हे जे चिन्मात्र असणारं जे तत्व आहे ते सकळा कळा भेदवले नाही. या सगळ्या इंद्रियांचा ज्या विभाग आहेत, बरोबर ना? सकळा कळा म्हणजे इंद्रियांचे जे विभाग आहेत त्या विभागाने त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद निर्माण झाला नाही. स्वगत नाही, सजातीय नाही आणि विजातीय कोणत्याही प्रकारचा भेद निर्माण झाला नाही.
स्वगत भेद का झाला नाही? हा, निरवयव आहे म्हणून झाला नाही. सजातीय भेद का झाला नाही? कारण त्याच्या सजातीय दुसरा कोणताच पदार्थ नाही. विजातीय भेद का झाला नाही? अन्य पदार्थांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे म्हणून कोणतंच भेदवले नाही. अथवा नाविक स्वरूपाची नेनिव ते नेनिव फुटवणे असे जाणीव नेनिवेचा भाव येवोच न सके. आता नाविक स्वरूपाची नेनिव जर तुम्हाला क्षणभर स्वरूपाची काय आहे? अज्ञान आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. क्षणभर तुम्ही मानलं तर त्यावेळेला मानलं, त्यावेळेला ते अज्ञान मानलं, त्यावेळेला ते सिद्ध झालं का फक्त मान्यातच राहिलं का ते वाचारंभण ठरलं? कधी अज्ञानकाली अज्ञान आहे असं सिद्ध झाले काय? का अज्ञान कालामध्येच ज्ञानाची सिद्धी झाली? का ज्ञानालाच अज्ञान म्हटले? का ज्ञानाचाच अन्यथा भाव झाला? का ज्ञानाचंच अन्यथा भान झालं? अन्यथा भाव झाला का अन्यथा भान झालं? अन्यथा भान झालं. अन्यथा भाव कारण पूर्वरूपम अपरित्यज्य, पूर्वरूपाचा त्याग न करता फक्त काय झालं? अवस्थांतर भान झालं. मग भान झालं म्हणजे ते कसं झालं? वाचारंभणे. ते वास्तव नाही, ते मिथ्या आहे. म्हणून म्हणतात की देखिला अथवा नाविक स्वरूपाची नेनिव, क्षणभर स्वरूपाची काय आहे तुम्हाला? अज्ञान आहे असं तुम्ही मानलं, ते नेनिव फुटवणे असे जाणीव. तेव्हा तुम्ही म्हणता क्षणभर स्वरूपाची नेनिव आहे. ती नेनिव आहे का ती नेनिव निरस्त होते? नेनिव फुटवणे, मग तिथं काय सिद्ध होते? असे जाणीव. तिथं जाणीवेचं तुम्हाला दिसून येते का? अज्ञानामध्ये तुम्हाला ज्ञान दिसतं का? अज्ञान म्हणून त्यांनी पहिलीच ओवी सांगितली. माऊलीचं कुठेही जसं ऐशी आहे निरुपाधिक आहे, पहिल्याच प्रकरणात त्या ओवीवर सगळं प्रकरण आहे. तसं इथं सुद्धा माऊलींनी पहिलं कोणतं दिले? एरवी तरी अज्ञाना नशे ज्ञानाची नशे क्षोभना तै ते काना खालीच दडे, अशी सुरुवात केली आहे की नाही याच्यामध्ये? ते नेनिव फुटवणे असे जाणीव नेनिवेचा भाव येवोची न सके. त्याच्यासमोर कधी अज्ञानाचं सत्ता किंवा कोणीतरी सत्तायुक्त बरोबर असं अज्ञान समोरच येऊ शकत नाही. कोणत्या अज्ञानकालीसुद्धा क्षणभर अज्ञान हा शब्द उच्चारल्या नावे क्षणभर एका त्यात तत्क्षणी समोर काय येतं? ज्ञान येतं, अज्ञान येत नाही. ते दृश्य द्रष्टे त्वेविन द्रष्टेची एकले जाणं पुढेही निरूपण अवधारावजी. आणि ते जे तुम्हाला नेनिवेच्या भावामध्ये जे आपलं काय ज्ञान समोर येतं, ते ज्ञान कशाने भेदाला प्राप्त होत नाही. त्याच्या ठिकाणी कोणताच भेद तुम्ही जीवजीवाचा काय, शिवाचा, जीव ईश्वराचा किंवा जडाचा जडजीवाचा कोणताच भेद समोर येऊ शकत नाही. ते दृश्यदृष्टत्वेविन त्याच्या ठिकाणी दृश्य भावही कधी दिसत नाही आणि द्रष्टृभावही दिसत नाही. द्रष्टेची एकले जाण, एक मात्र म्हणजे त्याला काय म्हणतो? दृंग मात्र द्रष्ट, आणि ते केवळ तेच आहे असं सिद्ध होतं. पुढेही निरूपण अवधारावजी. पुढेही याच्याविषयीचं निरूपण आम्ही करतो, ते तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेनं ऐका असं म्हणतात. आपुलेची दृश्यपण उमसोन लाहे आपण द्रष्टत्वा किरा आन पडली होती दिठी कैची फिटे कोण कोणा भेटे ऐक्या सकट पोटे आटवणी गेली. त्या दृंगमात्र दृष्ट्या आत्म्याचं ज्ञान करायला गेलो आपण तर काय स्थिती होते? ती स्थिती या ठिकाणी सांगतात की त्या ठिकाणी दृश्य दृष्टृत्व भाव न येता केवळ दृंगमात्र दृष्टेपणच कसं अवशिष्ट राहतं. मग त्याचे ज्ञान करून घ्यायची गरज आहे का? आणि त्याच्या अज्ञान निवृत्तीची गरज आहे का? अज्ञान निवृत्तीची गरज नाही आणि त्याच्या ज्ञानप्राप्तीची गरज नाही. ते प्राप्य पण नाही आणि निवर्त्य पण नाही, उत्पाद्य पण नाही आणि विनाश्य पण नाही, पण काहीतरी संस्कार्य पण नाही. अशा प्रकारची त्या आत्मस्वरूपाची स्थिती पुढं आम्ही सांगणार आहोत असं म्हणतात.